कस्टम ड्युटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट। मुंबईसह अनेक शहरांमध्ये सोनं 5,000नी स्वस्त। चांदीच्या दरातही घसरण। मोबाईल फोन, चार्जर, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं, सोलर पॅनल स्वस्त होणार। आयात शुल्क कमी करण्यासह बजेटमधील इतर तरतुदींचा सकारात्मक परिणाम। नवीन कररचनेत 3 ते 7 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 5% टॅक्स। करात 17,500च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50,000वरून 75,000वर। राज्यातलं पुढचं सरकार भाजपच्या नेतृत्वात येणार। चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं वक्तव्य। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले। आशा सेविकांसाठी वाढीव निधी मागितल्यानं दादांचा पारा चढला। नीट यूजीची फेरपरीक्षा होणार नाही, मात्र निकाल पुन्हा जाहीर होणार। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय। वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल। पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस बजावून देखील खेडकर गैरहजर। बेवारस रुग्णांवर उपचार करून त्यांना निर्जनस्थळी सोडणाऱ्या ससूनच्या डॉक्टरांना दणका। 2 जणांवर निलंबनाची कारवाई। वंचितने उघड केला होता धक्कादायक प्रकार। एमसीएच्या निवडणुकीत अजिंक्य नाईक विजयी। संजय नाईक यांचा 100हून अधिक मतांनी पराभव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।